हॅलो फ्रेंड्स, आज आपण 3ds Max मध्ये ज्या यूज होणाऱ्या काही कमांड आहेत त्या आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जसं की मूव्ह कमांड असेल, रोटेट असेल, एखाद्या ऑब्जेक्टची स्केल वगैरे करायची असेल तर आपल्याला स्केल ही टॅब इथं अवेलेबल आहे. आणि काही ऑब्जेक्टच्या सिलेक्शन मेथड पण या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. जसे की रेक्टँगल सिलेक्शन असेल, सिंगल आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट पण सिलेक्ट करू शकतो. विंडो आणि क्रॉसिंग ह्या टाईपची पण एक सिलेक्शन मेथड आहे. तर आज एक एक आपण सगळ्या कमांड या ठिकाणी बघणार आहोत. सपोज मी एक ऑब्जेक्ट या ठिकाणी ड्रॉ करत आहे. असा एक ऑब्जेक्ट मी ड्रॉ करून घेतो. ओके. आता हा ऑब्जेक्ट जो आहे तो मला मूव्ह करायचा असेल तर मी मूव्ह कमांडला ऑन करून घेईन. या ठिकाणी आपल्याला 3 डायरेक्शनला आपण या ऑब्जेक्टला मूव्ह करू शकतो. जसं की एक्स डायरेक्शन आहे, इकडे वाय डायरेक्शन असेल आणि ही जी असेल ती झेड डायरेक्शन असेल. तुम्हाला ज्या ऍक्सिस वरती मूव्ह करायचा असेल ऑब्जेक्ट तिकडे तुम्ही असा मूव्ह करू शकता. ओके. असं तुम्ही एक्स डायरेक्शनला मूव्ह वगैरे करू शकता. तसेच वाय डायरेक्शनला पण तुम्ही असं मूव्ह करून बघू शकता. जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही त्याला ऑब्जेक्टला मूव्ह वगैरे करू शकता. आता सपोज मला झेड डायरेक्शनला करायचे असेल, मी असं या ऑब्जेक्टला झेड डायरेक्शनला पण वगैरे करू शकतो. ओके. ही झाली आपली मूव्ह कमांड. तसेच मला या ऑब्जेक्टला रोटेट वगैरे करायचं असेल तर इथं मी काय करतो, रोटेट कमांडला ऑन करून हा ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं. आता रोटेट मध्ये तुम्ही सेम तसंच एक्स डायरेक्शनला करायचं असेल, वाय डायरेक्शनला असेल आणि झेड डायरेक्शनला करायचं असेल, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही त्याला रोटेट करू शकता. जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्याला रोटेट करा. असं रोटेट करू शकता. ओके. तसेच नेक्स्ट कमांड असेल आपली स्केल. आता एखादा ऑब्जेक्ट असेल त्याला तुम्हाला स्केल करायचा असेल, स्मॉल किंवा लार्ज करायचा असेल, तुम्ही स्केल कमांडचा या ठिकाणी यूज करणार आहे. सपोज हा ऑब्जेक्ट मला स्केलिंगनं आपण हा ऑब्जेक्टला स्ट्रेच पण करू शकतो. जसं की मला एक्स डायरेक्शनला स्ट्रेच करायचं असेल, एक्स डायरेक्शनला असं स्ट्रेच करायचं असेल ऑब्जेक्ट तुम्ही असं स्ट्रेच करू शकता. वाय डायरेक्शनला करायचं असेल तुम्ही असं वाय डायरेक्शनला सुद्धा असं करू शकतो. तसेच मला झेड डायरेक्शनला हा ऑब्जेक्ट असा स्ट्रेच करायचा असेल तर मी झेड डायरेक्शनला पण असं स्ट्रेच वगैरे करू शकतो. तसेच ऑब्जेक्ट सिलेक्शनच्या काही मेथड आहेत त्या पण आपण बघणार आहोत. या ठिकाणी तुम्ही एका हा ऑब्जेक्ट डायरेक्ट सिलेक्ट पण करू शकता. तसेच इथे एक आहे आपल्याकडे ऑप्शन रेक्टँगल सिलेक्शन, याला ऑन करणार तुम्ही आणि असा हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करू. हा ऑब्जेक्ट तुमचा सिलेक्ट झालेला आहे. पाहिजे तसं सिलेक्ट करू शकता तुम्ही. तसेच इथे एक क्रॉस आणि विंडो सिलेक्शन एक मेथड दिलेली आहे, ती पण यूज करू शकता तुम्ही. असं तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आज आपण ज्या कमांड बघितल्या आहेत जसे की मूव्ह, रोटेट, ऑब्जेक्टची स्केलिंग, ऑब्जेक्ट कसा स्मॉल किंवा लार्ज कसा करणार हे आपण बघितलेलं आहे. अकॉर्डिंग टू एक्स, वाय आणि झेड डायरेक्शन आपण हे बघितलेलं आहे आणि काही सिलेक्शन मेथड आपण या बघितलेल्या आहे. थँक्यू.